श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. अगदी थोड्याच दिवसात मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे. मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 13 डिसेंबरला होणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा 14 डिसेंबरला येत आहे. या मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी माता महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. आपल्या कुटुंबाला सुख समाधान, शांती, ऐश्वर्य प्राप्त व्हावं, तसेच श्री महालक्ष्मीची आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी. तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये धनधान्य यावे, तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, आपल्या घराची भरभराट व्हावी, म्हणून हे व्रत केलं जातं. आपले हिंदू कॅलेंडरनुसार मराठी वर्षातील 9वा महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो. या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचं व्रत करून आपल्या कुटुंबाला सुख समृद्धी आणि आपल्या कुटुंबामध्ये भरभराट व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते. या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं. तर आज आपण या व्हिडिओमध्ये हे मार्गशीर्ष महिन्यातील व्रत करत असताना आपण चुकूनही 5 भाज्या खाऊ नये. आता या कोणत्याच 5 भाज्या आहेत या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला खायच्या नाहीत. ह्या जर भाज्या खाल्ल्या तर आपण करत असलेल्या व्रताचे आपल्याला पुण्यफळ प्राप्त होणार नाही. आपल्यावरती माता लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि यामुळं आपल्या घरावरती देखील संकट येऊ शकतं. आणि म्हणूनच आपण हे महालक्ष्मीचं व्रत करत असताना मी जे 5 भाज्या सांगणार आहे तर त्या भाज्या चुकूनही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खायच्या नाहीत. जरी तुम्ही व्रत करत असाल तरी देखील किंवा तुम्ही व्रत हे मार्गशीर्ष महिन्यातील करत नसाल तरी देखील या नियमांचं आपल्याला अवश्य पालन करायचं आहे. जर आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती माता महालक्ष्मीची कृपा राहावी असं वाटत असेल, माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी, घरामध्ये सुख समृद्धी यावी असं वाटत असेल तर या नियमांचं अवश्य पालन करायचं आहे. या मी ज्या 5 भाज्या सांगणार आहे तर या भाज्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चुकूनही खायच्या नाहीत. आता अशा कोणत्या 5 भाज्या आहेत या आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खायच्या नाहीत हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपले हिंदू धर्मशास्त्रानुसार मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित आहे, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष कार्तिक महिना हा भगवान विष्णूंना तसेच माता लक्ष्मीला समर्पित आहे. या महिन्यामध्ये भगवान विष्णूसह माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलेल्या पूजेचे, व्रताचे फळ सर्वात लवकर मिळते. जो व्यक्ती माता लक्ष्मीची मनोभावे अगदी मनापासून उपासना करतो, व्रत करतो, आराधना करत असतो तर त्याच्यावरती आणि त्याच्या कुटुंबावरती माता लक्ष्मीचा नेहमी वरदहस्त असतो. त्याच्या कुटुंबामध्ये, त्याच्या घरामध्ये कधीही धनधान्याची, पैशाची, सुखसमृद्धीची कमतरता भासत नाही. त्याचे घर हे नेहमी आनंदाने, सुखसमृद्धीने आणि धनधान्याने भरलेले राहते. आता आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला जे 5 पदार्थ खायचे नाहीत, 5 ज्या भाज्या आहेत त्या खायच्या नाहीत, तर त्या कोणत्या भाज्या आहेत ज्या आपल्याला या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये खायच्या नाहीत किंवा ज्या दिवशी आपण हे व्रत उपवास करत आहोत तर त्या दिवशी खायच्या नाहीत. तर त्यापैकी पहिली जी वस्तू आहे, पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजेच काळे मीठ. काळे मीठ चुकूनही व्रताच्या दिवशी खायचं नाही. मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास करत असताना, व्रत करत असताना या उपवासाच्या पदार्थांमध्ये चुकूनही काळ्या मिठाचा वापर करायचा नाही. त्याऐवजी तुम्ही समुद्री मिठाचा वापर करू शकता किंवा बाजारामध्ये सैंधव मीठ मिळत असतं तर त्याचा तुम्ही वापर करू शकता. परंतु चुकूनही या दिवशी काळ्या मिठाचा कोणत्याही पदार्थामध्ये वापर करायचा नाही. ही चूक आपल्याला या गुरुवारी टाळायची आहे. तसेच हा गुरुवारचा उपवास करत असताना आपण साबुदाण्याची खिचडी किंवा उपवासाचे जे पदार्थ असतात तर ते सर्व पदार्थ तुम्ही या उपवासासाठी खाऊ शकता. त्याचबरोबर रसदार जे फळं असतात तर ती फळं देखील तुम्ही खाऊ शकता, फलाहार घेऊ शकता किंवा कोणतेही पेय तुम्ही उपवासासाठी जे चालतात तर ते तुम्ही घेऊ शकता. परंतु आपण हा उपवास करत असताना जी कंदमुळं असतात म्हणजे जी जमिनीच्या आतमध्ये उगवतात अशा भाज्या म्हणजेच मुळा असेल, बीट असेल, कांदा असेल, गाजर असेल किंवा इतर कोणतीही भाजी असेल जी जमिनीच्या आतमध्ये उगवते
ज्याला आपण कंदमुळं म्हणतो, तर ही या उपवासाच्या दिवशी चुकूनही आपल्याला खायची नाही. यामुळं आपलं व्रत सुटण्याची शक्यता असते. त्यामुळं आपण ह्या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत, म्हणजेच मुळा, कांदा, बीट तसेच गाजर या ज्या वस्तू आहेत, तर त्या आपल्याला या गुरुवारच्या व्रताच्या दिवशी खायच्या टाळायच्या आहेत. तसेच या ज्या भाज्या आहेत, ही जी कंदमुळं आहेत, तर ही खाण्यासाठी देखील आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये देखील मनाई केलेली आहे आणि त्यामुळं आपण या गुरुवारच्या व्रताच्या दिवशी चुकूनही या भाज्या खायच्या नाहीत. आता तिसरी जी वस्तू आहे, ती वस्तू हे व्रत करत असताना चुकूनही खायची नाही. ती म्हणजेच कोणताही मसालेदार पदार्थ असेल तर तो खायचा नाही. म्हणजेच पापड असेल किंवा चिप्स असेल किंवा कोणताही इतर पदार्थ किंवा कोणतीही एखादी भाजी असेल, वस्तू असेल, ज्याच्यामध्ये मसाल्याचा अधिक वापर केलेला असेल, तर ती वस्तू किंवा ती भाजी या दिवशी चुकूनही या गुरुवारचे व्रत करत असताना खायची नाही. ती अवश्य टाळायची आहे. चौथा जो पदार्थ आहे, जी भाजी आहे, तर ही आपल्याला या महालक्ष्मीच्या व्रताच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी चुकूनही खायची नाही. ती म्हणजेच फणस, ज्याला कोकणामध्ये कठल असं देखील म्हटलं जातं. तर हा फणस या उपवासाच्या दिवशी व्रत करत असताना चुकूनही खायचा नाही. किंवा फणसापासून बनलेला कोणताही पदार्थ असेल, कोणतीही भाजी असेल किंवा कोणतीही वस्तू असेल, तरी देखील ती चुकूनही या उपवासाच्या दिवशी खायची नाहीत. जर तुम्ही खाल्ले तरी तुम्ही या करत असलेल्या व्रताचा, या उपवासाचं तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला आज ज्या भाज्या सांगत आहे, जे पदार्थ सांगत आहे, तर हे गुरुवारचे महालक्ष्मी मातेचे व्रत करत असताना चुकूनही खायचे नाहीत. त्यामुळं तुम्ही कितीही या व्रताचं उपवास केला, कितीही व्रत मनापासून केलं, लक्ष्मी मातेची आराधना केली, तरी देखील तुमच्याकडून या कळत नकळत होणाऱ्या चुकांमुळे तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार नाही. आणि उलट लक्ष्मी माता तुमच्या घरातून नाराज होऊन निघून जाऊ शकते आणि यामुळे तुमच्या घरामध्ये गरिबी येऊ शकते, घरावरती संकट येऊ शकतं, घरामध्ये दारिद्र्य येऊ शकतं. आणि म्हणूनच लक्ष्मी माता नाराज होऊन आपल्या घरामधून जाऊ नये, आपल्या घरावर लक्ष्मी मातेची कृपा राहावी, यासाठी मी जे तुम्हाला आज या 5 भाज्या, 5 फळं सांगत आहे, तर ते चुकूनही आपल्याला या गुरुवारच्या व्रता दिवशी खायच्या नाहीत. आता 5वी आणि सर्वात महत्त्वाची भाजी आहे किंवा पदार्थ आहे. संपूर्ण मार्गशीर्ष महिना घरातील कोणत्याही व्यक्तीनं, व्रत करणाऱ्या व्यक्तीनं तर खायचीच नाही, परंतु घरातील कोणत्याही व्यक्तीनं जो व्रत करत नाही त्याने देखील ही जी भाजी आहे, हा जो पदार्थ आहे, तो खायचा नाही. तो म्हणजेच मांसाहार. मांसाहार या मार्गशीर्ष महिन्यात चुकूनही आपल्या घरामध्ये आणायचं नाही किंवा आपल्या घरामध्ये खायचं नाही किंवा घराबाहेर देखील जाऊन मांसाहार करायचा नाही, नॉनव्हेज खायचं नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये अवश्य पाळायची आहे. काहीही झालं तरी देखील मांसाहार, नॉनव्हेज या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खायचं नाही. व्रत करणारा तर खातच नसतो, परंतु जो व्यक्ती घरातील, कुटुंबातील व्रत करत नाही आणि घराबाहेर जाऊन जरी हा नॉनव्हेज खात असेल, मांसाहार करत असेल, तरी देखील याचे परिणाम जो व्रत करत आहे त्या व्यक्तीला, त्याचबरोबर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो. आणि याच्या एका चुकीमुळं लक्ष्मी माता आपल्या कुटुंबावरती नाराज होऊ शकते, घरातून निघून जाऊ शकते आणि यामुळं घरावरती संकट येऊ शकतं, घरामध्ये गरिबी येऊ शकते, दारिद्र्य येऊ शकतं. आणि म्हणूनच ही चूक आपल्याला अवश्य टाळायची आहे. घरामधील कोणीही व्यक्तीनं या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार करायचा नाही, त्याचबरोबर मद्यपेय देखील घ्यायचं नाही. तसेच जो व्यक्ती हे व्रत करत आहे, तर त्या व्यक्तीनं या गुरुवारच्या व्रताच्या दिवशी जे तामसिक पदार्थ असतात, म्हणजेच कांदा, लसूण यासारखे पदार्थ, यासारख्या भाज्या चुकूनही या उपवासाच्या दिवशी, व्रताच्या दिवशी खायच्या नाहीत. हे देखील आपल्याला टाळायचं आहे. शक्य जर होत असेल तर घरातील सर्वच व्यक्तींनी या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तामसिक पदार्थ खाणं टाळायचं आहे. परंतु सर्वच व्यक्तींना हे वस्तू, हे कांदा, लसूण हे पदार्थ खायचे टाळायला जमले नाही तरी देखील चालेल. परंतु जो व्यक्ती हे व्रत करत आहे, महालक्ष्मीचे उपवास करत आहे, तर त्या व्यक्तीनं गुरुवारच्या दिवशी चुकूनही कांदा, लसूण यांचं सेवन करायचं नाही. त्याचबरोबर आता आपण या सर्व भाज्या पाहिल्या, ज्या 5 भाज्या मी सांगितलेल्या आहेत, तर या 5 भाज्या चुकूनही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण काहीही झालं तरी व्रत करणाऱ्या व्यक्तीनं, त्याचबरोबर जे व्यक्ती व्रत करत नाहीत परंतु मनोभावे माता लक्ष्मीची पूजा करत आहेत, आराधना करत आहेत, तर त्या व्यक्तीने खायच्या नाहीत. त्याचबरोबर अजून एक अशी महत्त्वाची वस्तू आहे, पदार्थ आहे, भाजी आहे, तर ती म्हणजेच या गुरुवारचे व्रत करत असताना
जी व्यक्ती व्रत करत आहे तर त्या व्यक्तीनं या गुरुवारच्या दिवशी जिरे घातलेली कोणतीही भाजी किंवा कोणताही पदार्थ या गुरुवारच्या व्रता दिवशी खायचा नाही. तुम्ही इतर दिवशी या जिऱ्यांचा वापर करून आपण कोणताही पदार्थ कोणतीही भाजी खाऊ शकता, परंतु या उपवासाच्या दिवशी जिरे घातलेली भाजी किंवा मसालेदार पदार्थ चुकूनही खायचा नाही. उपवास करणाऱ्या व्रत करणाऱ्या व्यक्तीनं तसेच इतर कुटुंबातील व्यक्तीने या गुरुवारच्या व्रताच्या दिवशी घरामध्ये गोडाधोडाचं जेवण बनवायचं आहे. देवी माता लक्ष्मीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि सर्वांनी हे गोडाधोडाचं जेवण खायचं आहे. या दिवशी मी जे तुम्हाला 5 भाज्या सांगितलेल्या आहेत, 5 पदार्थ सांगितलेले आहेत, तर ते चुकूनही खायचे नाहीत. हेच अवश्य टाळायचं आहे. आपल्यावरती आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावरती माता लक्ष्मीची कृपा राहावी. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी, घरामध्ये सुखसमृद्धी यावी, घरामध्ये धनधान्य यावे, यासाठी आपण हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करत असतो, उपवास करत असतो, मनोभावे माता लक्ष्मीची आराधना करत असतो. आणि हे करत असताना आपल्याकडून कळत नकळत या घडणाऱ्या चुकांमुळे आपण केलेल्या व्रताचं, केलेल्या सेवेचं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत नाही आणि म्हणूनच आपल्याला या चुका अवश्य टाळायच्या आहेत. मी ज्या तुम्हाला 5 भाज्या सांगितलेल्या आहेत तर त्या आपल्याला खायच्या नाहीत चुकूनही. त्याचबरोबर काहीही झालं तरी मांसाहार या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्णपणे टाळायचा आहे. आणि तुम्ही जर हे मी सांगितलेले 5 पदार्थ आहेत, 5 भाज्या आहेत, या जर तुम्ही खायच्या टाळून तुम्ही इतर भाज्या, इतर फलहार खाऊन तुम्ही जर अगदी मनोभावे या माता लक्ष्मीची उपासना केली, आराधना केली, व्रत केलं, पूजा केली, तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. तुमच्या कुटुंबावरती तिचा नेहमी वरदहस्त राहील आणि तुमच्या घराची कुटुंबाची भरभराट होईल. घर हे सुखसमृद्धीने भरून जाईल. घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडणार नाही आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरामध्ये सर्व मंगल घडणार आहे. तर अशासाठीच आपल्याला या मी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत, पदार्थ आहेत, या सर्व गोष्टींचं, नियमांचं पालन करून आपल्याला हे गुरुवारचं व्रत करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.